ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 2025-26 मध्ये एक असा बदल केलेला आहे. तो बदल ऐकून मी चक्क अचंबित झालेलो आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळा बदल केलेला आहे. ते जिल्हे कोणचे, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभागामधून जे माहिती मिळाली आहे, या माहितीच्या माध्यमातून जे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही ते विद्यार्थी कोण, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे बदल झालेले आहे त्याबद्दल संपूर्ण चर्चा करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे तुमचे जे काही डाऊट आहे ते क्लिअर होऊ शकतो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये योजनेमध्ये बदल झालेला आहे. ती योजना म्हणजे हॉस्टेल आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. मला सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून एक दादाची कमेंट आलेली होती. ते म्हणजे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. ते कमेंटमध्ये सांगत होते की ते समाज कल्याणमध्ये फॉर्म सबमिट करायला गेले होते. तेव्हा समाज कल्याण विभागातून त्यांचा फॉर्म स्वीकार केला नाही. का केला नाही याचं कारण मी तुम्हाला समोर सांगणारच आहोत. मला अमरावतीच्या समाज कल्याण विभागामधून एक माहिती मिळालेली आहे. त्या माहितीनुसार जे प्रोफेशनल कोर्समध्ये आहे फर्स्ट इयरला तेच फॉर्म भरू शकते आणि जे सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला आहे विद्यार्थी ते फॉर्म भरू शकत नाही. याचे कारण सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या 36 जिल्ह्यामधील कुठल्या पण जिल्ह्याचे विद्यार्थी असाल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा की तुमच्या समाज कल्याण विभागामार्फत तुम्हाला कुठली माहिती मिळाली आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू शकणार की या जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागामधून अशा प्रकारची माहिती मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांना ती माहिती पोहोचू शकते. तर तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याणच्या माहितीनुसार ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना हवी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी फॉर्म भरायचा आहे. कारण स्वयं योजना आणि आधार योजनेचे फॉर्म सध्या बंद झालेले आहे. तुम्हाला स्वयं योजनेसाठी आणि आधार योजनेसाठी तुम्हाला वसतिगृहासाठीच फॉर्म भरावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही तर तुमचा फॉर्म हा पूर्णपणे कन्व्हर्ट कशात होणार आहे, आधार योजना किंवा स्वयं योजना. तर प्रश्न येतो की स्वयं योजना आणि आधार योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर स्वयं योजना ही फक्त व्हीजे-एनटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी आहे आणि आधार योजना ही ओबीसी, व्हीजे-एनटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस, त्यानंतर डिसेबल्ड पर्सन आणि ऑर्फन विद्यार्थी म्हणजे अनाथ विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. तर वसतिगृहासाठी कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, ते विद्यार्थी ओबीसी, व्हीजे-एनटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस, त्याचप्रमाणे डिसेबल्ड पर्सन अँड ऑर्फन विद्यार्थी म्हणजे अनाथ विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की वसतिगृहासाठी कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. तर वसतिगृहासाठी जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहे ते विद्यार्थी म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर यामध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी असावा. हे विद्यार्थी कोणते असे, प्रोफेशनल आहे की अनप्रोफेशनल आहे, तर ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी आहे त्यामध्ये कोणते व्यावसायिक अभ्यासक्रमाले विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. म्हणजे प्रोफेशनल कोर्स आले. कोणते प्रोफेशनल कोर्स आले, ज्या विद्यार्थ्यांचा नवीन प्रवेश आता कॉलेजमध्ये झालेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी नवीन ऍडमिशन त्यांनी घेतलेली आहे. यामध्ये समाज कल्याणामधून हे माहिती मिळाली आहे, जे विद्यार्थी प्रोफेशनमध्ये सेकंड इयर आणि थर्ड इयर विद्यार्थी असेल ते फॉर्म भरू शकत नाहीत. त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा नाही आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांनी आता नव्याने ऍडमिशन घेतली असेल प्रोफेशनल कोर्समध्ये तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे. अन्यथा कोणतेच विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही आहे. सेकंड इयर, थर्ड इयर सुद्धा फॉर्म भरू नका. तर राहिला प्रश्न कोणते अनप्रोफेशनल कोर्सवाले विद्यार्थी म्हणजे अव्यावसायिक अभ्यासक्रमाले विद्यार्थी. यांच्यासाठी आता समाज कल्याणमधून फॉर्म भरणे हे बंद झालेले आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही फर्स्ट इयरला असो की सेकंड इयरला असो की थर्ड इयरला असो, तुमच्यासाठी आता फॉर्म भरणे हे बंद झालेले आहे. जे विद्यार्थी अनप्रोफेशनल कोर्समध्ये येतो, तुम्ही हॉस्टेलचा फॉर्म सुद्धा भरू शकत नाही किंवा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म सुद्धा भरू शकत नाही आणि स्वयं योजनेचा फॉर्म सुद्धा भरू शकत नाही. तुमच्यासाठी आता ही योजना क्लोज झालेली आहे म्हणजे बंद झालेली आहे. तुम्ही आता फॉर्म भरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की प्रोफेशनल कोर्स आणि अनप्रोफेशनल कोर्स कोणते आहे, तर ते सुद्धा आपण बघून घेऊ. यामध्ये बीई, बीटेक म्हणजे इंजिनिअरिंग, त्यानंतर एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस म्हणजे मेडिकल, त्यानंतर बीडीएस म्हणजे डेंटल, त्यानंतर बीएससी नर्सिंग आणि फार्मसी, यामध्ये बीएड, एमएड आणि टीचर ट्रेनिंग, त्यानंतर एलएलबी, लॉ, त्यानंतर सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए, त्यानंतर एमबीए म्हणजे मॅनेजमेंट कोर्स, त्यानंतर अनप्रोफेशनल कोर्समध्ये कोणते कोर्स येतो त्यामध्ये बीए म्हणजे आर्ट्स, त्यानंतर बीकॉम म्हणजे कॉमर्स अँड जनरल कॉमर्स, त्यानंतर बीएससी म्हणजे सायन्स जनरल, उदाहरणार्थ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, झूलॉजी, बॉटनी, त्यानंतर एम ए, एम कॉम, एम एस सी, त्यानंतर डिप्लोमा इन आर्ट, सोशल सायन्स इत्यादी.
हे वाले कोर्स अनप्रोफेशनल कोर्समध्ये आणि प्रोफेशनल कोर्समध्ये हे कोर्स येतो. हे लक्षात ठेव जा, कारण फॉर्म भरताना याची तुम्हाला आवश्यकता पडणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न येतो की कोणत्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. इतर कुठल्याच वेबसाईटवर फॉर्म भरू नका किंवा युट्यूब चॅनलवर लिंक टाकलेली आहे, तुम्ही तिथून फॉर्म भरून आले असं नाही करायचं आहे. तुम्हाला याच वेबसाईटवरून फॉर्म भरायचा, अदर कुठल्याच वेबसाईटवरून फॉर्म भरायचा नाही आहे. हे तुम्हाला वेबसाईट आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा भेटून जाईल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल किंवा तुम्ही याची शॉर्ट स्क्रीन सुद्धा काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात सांगून देतो, आता तुम्ही वसतिगृहासाठी लाभ घेणार आहे. तर या वसतिगृहाच्या माध्यमाने जर तुमचा वसतिगृहामध्ये नंबर लागला तर तुम्हाला राहणे, खाणे, मासिक भत्ता व इतर सुविधा मिळणार आहे तुमच्या एज्युकेशननुसार. जर तुम्हाला वसतिगृह मिळाले नाही विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा फॉर्म हा स्वयं योजना किंवा आधार योजनामध्ये जाणार आहे आणि तुम्हाला वर्षाचे 60,000 रुपये डीबीटीच्या माध्यमाने तुमच्या बँकमध्ये येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडणार आहे, जर तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरता हॉस्टेलसाठी, तर तुम्हाला कोणत्या समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे. तुम्हाला कुठे सबमिट करायचं आहे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे, जर तुम्ही फॉर्म भरसाल. आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म कधी सबमिट करायचा आहे, जर तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत असेल तर तुम्हाला त्याच जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये फॉर्म सबमिट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की तुमची जी निवड पद्धती राहणार आहे ती कशा पद्धतीनं राहणार. जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वसतिगृहासाठी जर निवड होणार आहे तर कशा पद्धतीने होणार आहे, नंतर तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना किंवा स्वयं योजना कशा पद्धतीने भेटणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जे तुमचे मागील वर्षाची टक्केवारी राहणार आहे त्यानुसार तुमचा नंबर हा हॉस्टेलसाठी लागणार आहे. जर तुमचा नंबर हॉस्टेलसाठी नाही लागला, तुमचा नंबर हा स्वयं योजना किंवा आधार योजनामध्ये तर लागणारच आहे. त्यानंतर तुमचे जे कागदपत्र राहणार आहे ते तुमचे कागदपत्र डॉक्युमेंट बरोबर असले पाहिजे. जे काही खरी माहिती आहे ती व्यवस्थित असली पाहिजे, तरच तुमची निवड हे वसतिगृहासाठी होणार आहे. जर वसतिगृह नाही भेटले तर तुम्हाला स्वयं योजना आणि आधार योजना तर मिळणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कमेंट येतो की सर जी.आर. कुठे आहे, जी.आर. कुठे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवता पण जी.आर. तर वेबसाईटवर आहे नाही. तुम्हाला पुणे समाज कल्याणाचा जी.आर. हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेला आहे कालच. तुम्ही तिथे बघू शकता की जे प्रोफेशनल कोर्ससाठी वसतिगृहासाठी फॉर्म होता ती डेट हे 30/9/2025 झालेली आहे. तुम्ही बघू शकता. वसतिगृह प्रवेशासाठी 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज करायला सांगितलेला आहे. हा पेपर लोकसत्ता पेपर आहे. आजच न्यूज आलेली आहे सकाळी. हा पेपर आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा मी टाकून देईन, तिथून बघू शकता. हे तुम्हाला मी शॉर्ट स्क्रीन टाकून देतो की आताच पेपर आहे लोकसत्ताचा नागपूरचा, तुम्ही बघू शकता. आणि लोकसत्ताच्या पेपरमध्ये नागपूरमधून न्यूज आलेली आहे, या ठिकाणी बघू शकता. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना अंतर्गत शैक्षणिक सत्र 2025-26 करिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहामध्ये तसेच आधार व स्वयं योजना अंतर्गत 12वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. गुणवत्तेनुसार वसतिगृहातील प्रवेश व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 29 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे करण्यात आलेले आहे. शासनाच्या या पोर्टलवर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी फक्त अव्यावसायिक अभ्यासक्रम वगळून 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरावा लागणार आहे, असे समाज कल्याण मार्फत तुम्हाला मोठी बातमी आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे आता फक्त 9 दिवस उरलेले आहे. या 9 दिवसात तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून द्या आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही फॉर्म सबमिट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वसतिगृहाचा लाभ मिळेल. जर वसतिगृह मिळाले नाही तर तुम्हाला स्वयं योजना किंवा आधार योजनेचा लाभ नक्कीच मिळेल. तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि समाज कल्याण विभागामध्ये सबमिट करून घ्या. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुमची मित्रमंडळी असेल त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमची ग्रुप वगैरे असेल व्हॉट्सअपवर तिथे सुद्धा शेअर करा. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना हॉस्टेल किंवा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना किंवा स्वयं योजनाचा लाभ हवा असेल त्या विद्यार्थ्यांना ही योजना मिळून जाईल.
त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटचे पूर्णपणे लिस्ट दिसून जाईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.